नमस्कार मंडळी. आज आपण एका वास्तूबद्दल जाणून घेणार आहे. नामांकित वास्तू. ही वास्तू आहे कोल्हापूरला 2816 डी वॉर्ड, शुक्रवार पेठेत, आणि याचं नाव आहे पिवळा वाडा. ऐकूया या वाड्यासंबंधी. हा लेख लिहिला आहे श्रीमती माला सबनीस यांनी. डंगरी यांनी शुक्रवार पेठेत बांधलेल्या इमल्यांपैकी ही एक इमारत. मूळचे हरोली गावचे हरोलीकर म्हणजे अण्णा हरोलीकर शिक्षणासाठी कोल्हापुरात आले. शिक्षण झाल्यावर करवीर संस्थानात ऑडिटर पदावर नोकरीला लागले आणि इथंच स्थायिक झाले. पिवळा वाडा, जो आता पुनर्विकासासाठी उतरवण्यात आला आहे, हा कोल्हापूरचा एक महत्त्वाचा माइलस्टोन मानला जाईल. बुधवार पेठेतील दुतोंड्या मारुती आहे ती जागा या हरोलीकर यांच्या मालकीची होती. दर शनिवारी नारळ तेल घेऊन या मारुतीचं दर्शन घ्यायला ते जात. अजूनही परगावी परदेशी असणारे हरोलीकर कुटुंबातील सदस्य कोल्हापुरात आले की या मारुतीचं दर्शन घेतल्याशिवाय राहत नाहीत. हरोलीकरांच्या वाड्याच्या पूर्वेला लागूनच तांबोळी यांचं घर होतं, म्हणजे आताचे पाटील. शेजारी डंगरी होते. मागील दारी शौचकूप आणि एक बोळ. पश्चिमेला रस्ता तर दक्षिणेला बुरुड गल्ली होती. दगड मातीचं बांधकाम असलेल्या या एक मजली वाड्याच्या मध्यभागी एक मोठा चौक, दुसरा लहान चौक होता. मूळच्या मालकांनी अर्धवट बांधकाम केलेलं होतं. हे आतलं बरंचसं बांधकाम मुघल शैलीकडे झुकलेलं. वाड्याच्या आतल्या भागात बऱ्याच कमानींचं काम केलेलं होतं. वाड्याच्या दर्शनी भागात 5 खोल्या होत्या. एक देवघर, एक बाळंतिणीची खोली, म्हणजे त्या काळात ही किती महत्त्वाची खोली होती ते बघा. बहुतेक सर्व वाड्यात तेव्हा ही खोली असायचीच. ऐस पैस माझघर, स्वयंपाकघर, चुलीचा धूर जाण्यासाठी तिथं भिंतीत एक धुराडं बसवलेलं होतं. एका चौकात न्हाणी घर होतं. मध्यवर्ती चौकात एक हौद होता. हौदाच्या मध्यभागी नळ, म्हणजे त्यावेळेला त्याला चावी म्हणायचे, आणि बाजूला आणखी एक नळ. नगरपालिकेचं पाणी पहाटे 4:30 वाजता यायचं ते सकाळी 7 वाजेपर्यंत असायचं. एके वर्षी दुष्काळ पडला होता. तेव्हा लोकांचे पाण्याचे हाल व्हायला लागले. त्यावेळी या घरातील तेव्हाची करती स्त्री चौकात उभी राहून क्रमवारीनं प्रत्येकाला किमान एक घागर पाणी मिळते की नाही हे पाहायची. सगळ्यांनी घेतल्यानंतर पाणी राहिलं तर दुसऱ्या घागरीसाठी पुन्हा रांग लावावी लागे. वरच्या मजल्यावर माळा होता. पाठची बाजू घोड्याची पागा म्हणजे गाडीखाना असं म्हणून ती ओळखली जायची. या गाडीखान्याचा दरवाजा 8-10 फुटी, म्हणजे घोडागाडी आत येईल एवढा मोठा होता. तळमजल्यावर व्हरांड्यात 2 मोठ्या खांबावर तोलून धरलेला सज्जा म्हणजे गॅलरी होती. पुढच्या बाजूला एक आणि मागच्या बाजूला एक असे 2 मोठ्या घडीव दगडांनी बांधलेले जिने होते. खाली मोठं दालन. वरच्या मजल्यावर तशीच मोठी 2 दालनं. या दालनामध्ये हंड्या झुमरं अडकवण्यासाठी कड्या होत्या. एक जिना गच्चीकडे जाणारा होता. गच्चीला सुद्धा दारं आणि काचा बसवलेल्या खिडक्या होत्या. सर्व घराचं बांधकाम दगडी चुन्याचं, भिंती रुंद, सर्व खणांमध्ये भिंतीत चांगली फूटभर खोली असणारी फडताळं होती. वर तक्तपोशी आणि खाली सारवलेली जमीन होती. भिंतीही आतून उभ्या सारवून घ्याव्या लागत. ही कामं घरच्या बायकाच करत. वाड्यावर कौलं घातलेली. वरच्या मजल्यावर मागील बाजूसुद्धा एक प्रशस्त दालन. तिथं हंड्या टांगलेल्या होत्या. चौकाला सर्व बाजूनी 2 फुटी घडीव दगड बसवलेले, त्यावर बसता येई. मध्यभागी एक हौद, त्यात एक नळ आणि बाजूला एक नळ. त्याखाली सदैव भला मोठा हंडा ठेवलेला. एका बाजूला हवेशीर माळा होता,
त्याला खिडक्या होत्या. पायाखाली लाकडी वर उचलून उघडायचा दरवाजा होता. माळ्यावर अभ्यासाला बसणाऱ्या मुलांना तो दरवाजा उघडून खालून खाण्यापिण्याची रसद पुरवता येई. प्रवेशद्वारातून आत आलं की समोरच्या दालनानंतर देवघर होतं. देवघरातील कट्ट्यावर लाकडी देव्हाऱ्यात गणपती, देवी, दत्तात्रेय आणि सासूरवाशिणींनी लग्नात आणलेले बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा अशा कितीतरी मूर्ती होत्या. नंतरच्या काळात तळमजल्यावर दर्शनी भागात 2 आणि मागच्या भागात 1 अशी कुटुंब भाड्यानं राहायची. वरच्या मजल्यावर 3 खोल्या आणि त्याला लागून जिना होता. गच्ची सर्वांनाच वापरता यायची. वाड्याच्या आजूबाजूला सगळी मुस्लिम वस्ती होती, पण सगळेजण गुण्यागोविंदानं राहत. एकमेकांच्या हाकेला धावून जात असत. आदरातिथ्य हा हरोलीकर दाम्पत्याचा गुणधर्म होता. तेव्हाचे म्हणजे एज्युकेशन इन्स्पेक्टर असणारे डॉक्टर जे.पी. नाईक पहाटे फिरायला जाताना या घरी येत. ते या घरच्या इंदुमतीला अभ्यासाच्या कुठल्याही विषयाची अडचण असली तर ते फिरत फिरत समजावून सांगत. फिरून झालं की परतताना यांच्या मातोश्रींना गरम भाकरी भाजताना पाहिलं की म्हणत, लक्ष्मी, मला गरम गरम भाकरी आणि लसूण चटणी कांदा दे. भाकरी दिली की ती हातावर घेऊन खात खातच ते पुढं जायचे. या अण्णा हरोलीकरांना 12 मुलं. पहिला मुलगा 11 दिवसातच गेला. त्याच्या पाठीवर 3 मुली. पहिली इंदुमती BA BT झाली. काही वर्ष कोकणात आणि पुढे पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये तिने शिकवण्याचं काम केलं. दुसरी कृष्णा नर्सिंगला गेली. तिसरी शांता. लग्नानंतरची ती सौभाग्यवती प्रभू धारवाडला दिलेली. ती शिकलेली असूनही तिनं वडिलांच्या माघारी घराची कुटुंबाची काळजी घेतली. त्या घरातलं सगळं कामकाज सांभाळून शिकवणीचे वर्ग घेत. या मुलांची आई पण लवकर गेली असल्याकारणानं आईच्या प्रेमाला त्यांना लवकरच मुकावं लागलं. पारंपरिक संस्कार फारसे मिळाले नाहीत. म्हणूनच असावं कदाचित या घरातलं वातावरण पूर्वीपासून सुधारकपणाचंच राहिलं. सोवळं ओवळं जातीभेद फारसा पाळला जात नसे. पुढे रामचंद्र हरोलीकर यांनी वाड्यात भाड्यानं राहणाऱ्या शिंदे यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला आणि जातीच्या भिंती पार गळून पडल्या. सर्व भावंड विवाहानंतरही बराच काळ एकत्र राहत पुढं सोयीनुसार एक एक जण स्वतंत्र झाले. मोठे दत्तात्रय महायुद्धाच्या काळात सैन्यात भरती झाले आणि जपानला गेले. परतल्यावर ते कोल्हापुरात मुन्सफ होते. अरुण यांनी भारतीय सेनेत प्रवेश मिळवून पुढे 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात गोरखा रेजिमेंटमधून अतुलनीय पराक्रम गाजवला. त्यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते महावीर चक्र मिळालं होतं. अशा प्रकारे या पिवळ्या वाड्यातील 5 जणांची भारतीय सेनेत सेवा देण्याची अभिमानास्पद परंपरा आहे. हा वाडा ना कोणा सरदार मानकऱ्याचा, ना मोठ्या कलावंताचा वा व्यापाऱ्याचा, मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाचा हा साधा सुधा वाडा. इथं शस्त्र नाहीत, फारसं मौल्यवान सामानसुमान नाही, ना पेंटिंग्स वा फारसं शोभेचं सामानही नाही. इथली माणसं आणि माणुसकी हेच इथलं वैभव. कोणतीही पार्श्वभूमी नसताना देशासाठी लढायला गेलेले आणि पराक्रम गाजवलेले वीर पुरुष हेच इथलं वैभव. एवढ्या वर्षाचा हा वाडा, ज्यानं 3 पिढ्यांचे जन्म पाहिले, त्यांचा फोडलेला पहिला टॅहॅ कानात साठवून ठेवला. आई वेगळ्या वाढणाऱ्या कोवळ्या मुलांना ज्या वाड्यानं आपल्या आश्वासक कवेत घेतलं, हिरवा चुडा भरलेल्या नववधूंनी ज्याच्या जमिनी शेणानं सारवून नटवल्या, सुमंगल रांगोळ्या घालून सजवल्या, जिथं गणपती उत्सवात भक्तिपूर्ण देवे घुमले, हळदी कुंकवासाठी जमलेल्या सवाष्णींचा किलकिलाट ज्या भिंतींनी उराशी जपून ठेवला, नवदाम्पत्याचे फुलते संसार आणि अडीअडचणी ज्या आसऱ्यानं समजून घेतल्या, भावी आयुष्याची स्वप्न रंगवणाऱ्या माळ्यावर अभ्यासाला बसलेल्या मुलांसोबत
जो पोटमाळा रात्रीच्या रात्री जागला, त्या अवघ्यांच्या जीवनाचा साक्षीदार असलेल्या या वाड्याच्या भिंती उतरवताना त्या वाड्याच्या आणि तिथं जन्म काढलेल्या या उरल्या सुरल्या ज्येष्ठांच्या मनात कोणत्या भावना दाटून आल्या असतील याची कल्पनाही करवत नाही. पण काळापुढं कुणाचा इलाज चाललाय. पूर्वजांच्या दूरदृष्टीला सलाम करत पुढं जात राहणं भागच आहे सर्वांना. चिरेबंदी वाडेसुद्धा कधीतरी नाईलाजानं काळाच्या हाती उतरवण्यासाठी सोपवावे लागतात. ते असे. मंडळी, कोल्हापुरातल्या या पिवळा वाडा या संबंधीचं हे वर्णन आपण ऐकलंत. हे वर्णन लिहिलं होतं या पिवळ्या वाड्यातील हरोलीकर कुटुंबापैकीच एक आताच्या श्रीमती माला सबनीस यांनी. आणि याचा वाचकस्वर होता सुवर्णा बोडस यांचा.